मला वाटतं आपल्या या भारतीय परंपरेच्या गोधडीमध्ये एक तुकडा जो असता कामा नये, तो जो कसर लागलेला कापडाचा तुकडा आहे, तो म्हणजे भेदाभेद आणि विशेषतः जातीच्या आधारे केला जाणारा भेदाभेद. मराठी सिनेमाची सुरुवातच ही महात्मा फुलेंच्या कालखंडानंतर. हे जे जातीवर जे सिनेमे बनलेले आहेत, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व किंवा स्वातंत्र्य काळानंतर, तर ह्यांनी मग महात्मा फुलेंचं वाचलं नसेल का, बाबासाहेब आंबेडकरांचं वाचलं नसेल का? इंग्रजीत जे साहित्य लिहिलं गेलंय भारतीयांकडून, त्यात दलित कॅरेक्टर्सचं जे रिप्रेझेंटेशन आहे ते तितकं ऑथेंटिक नाहीये. आता नागराजनी जेव्हा फॅन्ड्री लिहिलं की त्याचा अनुभव त्यांनी तो पडद्यावर लिहिला. खूप कन्व्हिन्सिंग आहे, कारण तो त्यांनी जगलेले, त्यांनी भोगलेले. जब्याचं जे पात्र आहे ना, की ते असे कितीतरी मुलं आहेत की ते जब्या जगलेले मानतात, म्हणजे मी जब्या जगलेला माणूस आहे. फॅन्ड्री आतापर्यंत किती वेळा बघून झाला? किमान 15-20. नागराज एक दिवशी म्हटलं की आपण आता पुण्याला जाऊ. तू म्हणला SYला ऍडमिशन घे, मी MA ला ऍडमिशन घेतो. ते बोलता बोलता नागराज म्हणलं की तुझं आता नाव हनुमंत आहे, तर हेमंत तुझं नाव करायला पाहिजे. आता हेमंत मी इतक्या मोठ्याने सांगितलं, म्हणजे हनुमंत मला सांगायला अशी लाज वाटली आणि हेमंत म्हटलं की मला ते भारी वाटलं. फॅन्ड्रीमध्ये फुले आंबेडकरी विचार जे आहेत किती कन्व्हिन्सिंगली येते, तेच मी पुस्तकात ते मांडायचा प्रयत्न केलेला आहे.